हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहूजी, फुलेजी, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर नतमस्तक होतो. व्यासपीठावर बसलेले निशिकांतजी चव्हाण जिल्हा प्रमुख, शंकरजी कांगणे माजी जिल्हा पक्ष अध्यक्ष, आमची मुस्लिम समाजाची जिल्ह्याची तोफ सिकंदरबाई जसनाईक, आमचे धाडवे साहेब, मनसूर साहेब, या व्यासपीठावर बसलेले सगळे साहेब, सगळ्या साहेबींनी, बंधू भगिनींनी, मातानो, इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. हो सिकंदरजी, मजहब नहीं सिखाता, आपस में रखना. हिंदी है हम, वतन है हिंदुस्तान हमारा. हाँ, हम सब एक है. आम्ही सगळे एक आहोत. ह्या हिंदुस्थानची लेकरं आहोत. आम्ही सगळे एका कुटुंबातले आहोत. आणि शिवसेना प्रमुखांनी अनेक वेळेला शिवाजी पार्कच्या जाहीर सभांमध्ये सांगितलं होतं, रामदास, कोकणातला मुस्लिम हा आपला आहे, तो देशद्रोही कदापि होणार नाही. त्याला सोबत ठेव, त्याला सोबत ठेव. हे बाळासाहेबांचे वाक्य आहे शिवाजी पार्कच्या सभेतले, शिवसेना प्रमुखांचे वाक्य आहे ते. आणि म्हणून शिवसेना कधी जातीवादी नव्हती. जे देशद्रोही आहेत त्यांच्या बाबत शिवसेनेचं पाऊल वेगळं होतं आणि आहे. बांधवांनी आपला एवढं सांगेल, निवडणुका येतात, निवडणुका जातात, आपण मतं देतो, पण जे आपलं अमूल्य मत आहे, घटना का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली आणि आपल्याला एक मत दिलं, प्रत्येकाला एक मत. टाटा बिर्याला देखील एक मत आणि फुटपाथच्या भिकाऱ्याला देखील एक मत. या मताची किंमत होऊ शकत नाही. हे अमूल्य मत आहे. 7 तारखेला आपण मतदान द्या. मतदान दान आहे, लक्षात घ्या. आपण 7 तारखेला मत द्याल तर आपलं मत फुकट जाणार नाही. माझं मत कामी लागेल आणि माझ्या मतात सगळ्या निवडून येतील. हा निर्णय घेऊनच मतदान आपण केलं पाहिजे. काय झालं, भास्कर जाधवला तुम्ही मतदान केलं ना. माझा साधा सवाल आहे, हा भोसले ते शिव हा रस्ता का झाला नाही? आता तुम्ही उभे आहात ते 7 तारखेला पण उभेच का तुम्ही? यांना 7 तारखेला पण उभी ठेवूया, पण ते निवडून आले की मग खाली बसूया. बसा बसा. मी भास्कर विचारेल, अरे भास्कर बाबा, हा रस्ता इतक्या वर्षामध्ये का झाला नाही? तू मतं घेतलीस ना, निवडून आलास ना. किती वेळा निवडून आला होतो? नाही, 4 वेळा. काय खोटं बोलता हो तुम्ही? 4-5 वेळा निवडून तू आलास, मग हा रस्ता का झाला नाही? आज म्हणतो उद्याच्या आतमध्ये रामदास कदम हा रस्ता बनवणार, शिवपर्यंत विकास आम्ही बनवणार. भीक मागायची आवश्यकता नाही सिकंदर भाई. तुमचा रामदास कदम मजबूत आहे. का तर होत नाही. आपण तुम्ही होता साक्षीदार. कुठल्या गाव ते? पन्हाळ्याच्या गावचे गाव ते, अनसपुरा गाव, तळगाव. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही होडकाळ, तळगाव, अनसपुरा ही भास्कर जाधवाच्या मतदारसंघातली गाव आहेत. ती गावं जाऊन एकदा बघा, त्या गावांची काय अवस्था आहे. म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. मी ज्यावेळेला आमदार होतो त्यावेळेला जी मी कामं केली होती ती तशीच कामं आहेत. त्यानंतर त्या रस्त्यावरती काही नाही. थोडे मोठे खड्डे पडलेले आहेत, मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. हो, एखादी बाई आणली तर काय तिथं? अरे तू कसला माणूस आहेस, कसला आमदार आहेस तू? यावेळेला काठावर निवडून आला तो, काठावरती. त्याला खाडीपट्ट्याला वाचवला. मला मी त्या लोकांना विचारलं,
ही तुमची अवस्था आहे, मग तुम्ही मतं का देता? मला सांगितलं रामदास भाई आम्हाला दुसरा कुठला पर्याय नाही तर कोण नाही ना. आता तुम्ही आलात, याच्या पुढे भास्कर जाधवला मत देणार नाही म्हटले आम्ही, आता नाही मत देणार. सगळ्या खंडीत जवळजवळ. आणि मी आज सांगतो तुम्हाला, संध्याकाळची वेळ आहे, 3800 सकाळची लीड घेतलं होतं भास्कर जाधवांनी. तिथून माझा लहान भाऊ अण्णा त्याला मी उभा केलाय त्या खाडीपट्ट्यातून. तिथून भास्कर जाधव लीड निवडून आला, त्याच खाडीपट्ट्यामध्ये अण्णाला उभा केलाय. आणि 3800 लीड कमी होऊन 3000 आता निवडून आला राहणार नाही, हे देखील तुम्हाला मी सांगतो. काही काम नाही हो. अहो आम्ही एकाला कोणाला शब्द दिला आणि 8 दिवस मागे पुढे झाले तर आम्हाला झोप येत नाही. मी त्या गावाला शब्द दिलाय, मी त्या वाडीला शब्द दिलाय, मी ग्रामस्थांजवळ बोललोय. 8 दिवस झाले, अजून ते काम व्हायचं बाकी आहे. कोकणी माणूस बांधवानो, कोकणातला माणूस ज्या झाडाच्या ऊन लागलं जास्त तर ज्या झाडाच्या सावलीखाली थांबतो ना, त्या झाडाची सावली देखील ठेवणार आपण, त्याला आपण कोकणी माणूस म्हणतो. आपण अहो तहान लागल्यानंतर एखाद्या जगामध्ये जाऊन 1 ग्लास पाणी प्यालो तर त्या पाण्याची देखील आठवण ठेवणार कोकणी माणूस बांधवानो. पण हा निर्लज्ज नालायक माणूस 20-25 वर्ष निवडून येतोय आणि लोकांचा विकास होत नाही. फक्त बडबड, फक्त भाषण त्याची बस. आता महाराष्ट्राने त्याचं नाव काढलं नाच्या. हो, तर राष्ट्रवादी बाई बघा त्याविषयी बोलली ना, अरे भास्कर तू नाच्या, नाचतो तो. भाषण चालू असताना पण नाचतो. विधानसभेत पण असा त्या अंगात येतो ना कोण काही. नुसती पोपटपंची त्या नागाऱ्यांना शिवाय घालतो, रामदास कदमला शिवाय घालतो, तटकरीला शिवाय घालतो, एकनाथ शिंदेला शिवाय घालतो, मुख्यमंत्र्यांना शिवाय घालतो आणि पंतप्रधानांची नक्कल करतो. याला किती अक्कल मला माहित नाही. नुसता सगळ्यांच्या नकली करत असतो. त्याला प्रसिद्धीची खूप हवस. अहो मध्ये तर त्यांनी प्रेसमध्ये सांगितलं, गुहागरला रामदास निवडणूक उभे होते तर त्याच्या घरामध्ये काळ्या मिरच्या जाळून जास्त चालली होती आणि मी जाऊन बघितली म्हणजे स्वतः. अरे भास्कर, तू खऱ्या बापाचा असतील, एका बापाचा, तर तुझ्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांग, तू त्यावेळेला आला होता माझ्याकडे बघायला. काही नाही, खूप फोटो बोलतो. आता एखादा उमेदवाराच्या कमी दुसरा उमेदवार जाऊ शकतो का निवडणुकीला बघायला काय चाललंय आतमध्ये? म्हणजे आपल्याला ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याला बघायचं. ही भावना असावी. आणि काही जे प्रसिद्धी मिळवण्यासाठी मग झालं मीडियाचं चालू झालं लगेच ताबडतोब. ते इतका खोटा बोलणारा माणूस ह्या जगाच्या पाठोकून मिळणार नाही, जगाच्या पाठोकून मिळणार नाही. काय नाही, या रस्त्यानं आता निवडणूक आला असेल ना, कधी आला काय करतो? नाही आला ना, इलं गेलं आवाजचा विचार ना, हे काय तू आलास कुठून? आता जे खड्डे पडलेत 9 तारखेला निकाल लागेल, त्याला कायमचा खड्ड्यांमध्ये घालून टाका. कोण त्याचे उमेदवार असतील त्याला पुन्हा निवडणूक बाबत नाही. कोण त्याचा उमेदवार कोण आहे तो आवासीचा? काय नाव? अरे नाही बाबा, तो आवासीवाला कोण? तो सचिनची बायको. हा सचिन कुठे होता? शिवसेनेमध्ये. तटकरीने त्याला 80 लाख रुपये दिले. 80 लाख. सगळे शांत झालात ना? 80 लाख आकडा ऐकल्यानंतर शांत झालात का? मी मस्कर करीत नाही, मी अतिशय जबाबदारीने बोलतोय. त्याला कोण उमेदवार मिळत नव्हता, CSR मधून 80 लाख रुपये त्याला दिले. मग झालं, पक्ष सोडला पक्ष. शिवसेनेमध्ये होता. अरे वक्त आता है तो तब भी बदलते है, वक्त आता है तो तब भी बदलते हैं. मतलब के लिए कुछ नेता अपने बाप भी बदलते,